साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते महाराष्ट्र, आणि शूरवीरांची भूमी महाराष्ट्रातलं सातारा, म्हणजे सातारा ही भूमी. आणि या भूमीमध्ये माझ्या दादाचा या तळवडे गावामध्ये, बरोबर, या गावामध्ये जन्म झाला. आणि या ठिकाणी काय त्यांचं भाग्य असेल, परम भाग्य असेल, आज त्यांच्या निमित्ताने आम्हालाही धर्मकीर्तन उभं करावं लागतंय. ज्यांनी स्वतः धर्म म्हणून उभे राहिले देशासाठी, अशा व्यक्तीसाठी आजचं कीर्तन आहे. म्हणून सर्वांनी एकाग्र चित्त करून कीर्तन श्रवण करायचं आहे. विठ्ठल. सर्वजण पाहुणे मंडळी असेल, गावकरी असेल, टाळकरी असेल, सर्वांच्या चरणाधी माझा माथा ठेवतो. की ज्या स्थळावरती आहात, ज्या भूमीवरती आहात, ज्या लोकेशनवरती आहात, मला असं वाटतं की तुम्ही स्वतःला नक्कीच भाग्यवान म्हणून घ्याल. एवढं सुंदर सांगेल बघा, फक्त लक्षपूर्वक ऐका. स्थिती, उत्पत्ती आणि लय हा निसर्गाचा नियम, याच्यातून कोणालाही सुटका नाही, देवाला देखील नाही. रामकथा या परिवारामध्ये मी जशी पाहतो त्या दृष्टीने तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. पात्र तुमच्या समोर आहेत. वडिलांनी देशाची सेवा केली आहे, आणि ती देशाची सेवा करत असताना मग गरज नव्हती. एक मुलगा फौजमध्ये गेला होता, त्याच्यानंतर दुसरा पण मुलगा फौजमध्ये गेला होता. तो माझा विशाल अंतकरण मोठं होतं या मुलाचं. आपल्या वडिलांसाठी, आपल्या वडिलांनी जी पूर्व परंपरा राहिलेली आहे, ती परिवारातली पूर्व परंपरा पुढे चालत ठेवण्याकरता या मुलाने फौज स्वीकारली. मग कुठे मागं पाहिल्या जातं. रघुकुलरीत जसं तुलसीदासजी वर्णन करतात, तसंच या परिवारात आहे. रघुकुलरीत सदा चलिया, प्राण जाय पर. सैनिकाच्या घरची कहाणी आहे बाबा. आता करायचं काय? एका बाजूला धर्म आणि एका बाजूला स्नेह. या परिवारात सुद्धा तेच झालं. ऐका जरा. तिला जाऊ द्यावा म्हणते तर माझा मुलगा देशासाठी जातोय, आणि आईने ते पाहिलंय. अगोदर ती सैनिक पत्नी, नंतर ती वीर माता. हो, अगोदर ती सैनिकाची पत्नी झाली होती. तिला माहिती होतं या देशासाठी जाणारा माझा मुलगा तिथे कशा पद्धतीने तिथे सेवा देईल, काय त्याला संकट येतील हे तिला माहिती आहे. हे असून देखील तिने देशासाठी मुलगा पाठवला. मात्र सातारकर, तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद असेल बरं. का माहित आहे? साताऱ्यातली मुलं त्या बॉर्डरवरती उभी पाहतो ना आम्ही ज्या वेळेला, कुठं असतात माहित आहे? कुठं असतात? जिथे सगळ्यात पहिल्यांदा संकट येतं भारतावरती, त्या पहिल्या टोकाला जर कोणाची मुलं उभी असेल ना, ती साताऱ्यातल्या भूमीतली मुलं आहेत. आईच्या गर्भात उमगली झुंजारा चिरीत, तलवारीशी लगीन लागल, जडली वेडी प्रीत. शूर आधी सरदार काय कुणाचे प्रीते. चला दादा, तो साताऱ्याचा जवान काय म्हणतो पहा. शूर आधी सरदार गर्भात उमगली. ही झुंजाराची रीत आम्हाला आईच्या गर्भापासून उमगली. मग ती आईच्या वेळेला त्या मुलाला लहानाचं मोठं करते, बघ देशासाठी पाठवते ना बाबा. तिचा स्नेह आडवा येत नाही, आणि विशेष करून सातारा भूमीतल्या आईचा स्नेह आडवा येत नाही. एका घरातून 2 फौजी, एका घरातून 3 फौजी आहेत, तेवढी माणसं देशाकरता पाठवणारी या सातारा भूमीतली माझी ताई आहे, माझी आई आहे. या सातारा भूमीत
घरा परत फौजी आहे. मिलिटरी अपसिंगेला कीर्तन झालं दशरथे बाबा. सगळा अखंड समाज गावातला एकत्रित झाला. देशप्रेमी आहे म्हणे महाराज, मग कीर्तन ऐकायला चला. असं 1-2 गीत मी गायन केल्याच्या नंतर मी म्हणत होतो आणि माझ्या बरोबर सगळा समाज म्हणत होता. घराघरामध्ये प्रत्येकाच्या रक्तामध्ये देशभक्ती पेरल्या गेलेली आहे. विशाल दादांचं कुटुंब पुष्टी करतं. देह गेला तरी बेहत्तर, पण परिवाराची आणि या परंपरेची कुठल्याही प्रकारची खंडता होता कामा नाही. महाराज म्हणतात हेच ते धर्माचं पालन आहे. स्नेह बाजूला ठेवला, मग देशासाठी स्वतः पहिल्यांदा बाप, नंतर 2 मुलं फौजमध्ये गेली. तुकाराम महाराज म्हणतात खंडनही जमलंय आणि मंडनही जमलंय. याचा दाखला मी तुम्हाला देतो. भोसावळ आमच्या जवळ आहे आणि जिथे विशाल दादाची घटना झाली त्याच्या अंतरापासून फक्त 80 किलोमीटरवर या सुनील महाराजाचं गाव आहे. आज तिथून इथपर्यंत आलो. खंडन झालं, मंडन झालं. एका देशाच्या जवानाचं एका अर्थानं धर्माचं कार्य पूर्ण झालं. माणूस निघून गेला, धर्म शिल्लक राहिला. अभंगाचं पहिलं चरण. ते पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा शब्द लक्षपूर्वक ऐका. ते काम ज्या परिवारानं केलंय तुकोबराय बोलतात की खऱ्या अर्थानं ते धन्य आहेत का ज्यांना खंडनही जमलं आणि मंडनही जमलं. विठ्ठल तुम्ही म्हणताल महाराज मनुष्यकृती कुठे धर्म होत असतो का? लक्षपूर्वक ऐका. धर्म करण्याकरता देवाला सुद्धा मनुष्यकृती अवतार घ्यावा लागतो. काळजीपूर्वक ऐका बरं, फार महत्वाचे शब्द आहेत. गीता माऊली आपल्याला सांगते यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानाय धर्मस्य. इथे स्टॉप आहे का? मी त्यानंतर येईल, पण कोणत्या अवताराला येईल आणि कसा येईल अर्जुना सांगता येणार नाही. काळजीपूर्वक ऐकता लक्षात येईल. या देशासाठी 2 माणसं महत्वाची आहेत. 2 माणसं महत्वाची आहेत. एक आपल्या ड्युटीमध्ये कधी भेसळ करत नाही तो या देशाचा जवान. एक आणि पिकवण्यामध्ये कधी भेसळ करत नाही तो या देशाचा शेतकरी. 2 ही 2 माणसं का? कधीतरी सैनिकाच्या घरी जा आणि त्या सैनिकाच्या घरी गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथे तो परिवार दिसेल ना. तो परिवार म्हणजे अर्धी ड्युटी करतो बरं. अर्धी ड्युटी देशाच्या जवानाचा परिवार मागे करत असतो. सर्व संसार पाठीवरती वाहून घेतला जातो आणि मग तो फौजी तिथे तो देशाचा संसार करतो आणि घरचा संसार सर्व परिवार करत असतो. दोन्हीही चालतं. खंडनही होतं आणि मंडनही होतं. विशाल दादांच्या बाबतीत जे घडलं त्याची मी आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देतो. देशासाठी जाण्याकरता निघालेले दादा फौजी कधी पाठीमागं फिरून पाहत नाही. वृत्तांत सांगतो, पहा तुमच्या लक्षात येतं का नाही. तुम्ही सर्व सैनिक परिवारातले आहात आणि विशेष सांगतो आजच्या कीर्तनाकरता. तसं तर माझ्या कीर्तनाकरता शहीद परिवार हे कायमस्वरूपी येतातच, पण आज ज्यांची विशेष उपस्थिती आहे आपल्या कार्यक्रमाकरता आमच्या आदर्श वीर पत्नी निशाताई भोसले या ठिकाणी आलेले आहेत. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. का सांगतो मी, ऐका जरा. संसारातला पती पाहणं, संसार करायचा का देशाचा संसार करायचा, 2 भूमिका आहेत. त्या दोन्ही भूमिका जर पार पाडायच्या असेल, या जगतातली सर्वश्रेष्ठ नारी कोण आहे सांगू? या देशातली सर्वश्रेष्ठ नारी ती आहे, ती नवदुर्गा आहे जी या देशाच्या सैनिकाची पत्नी आहे. ती खरी त्या ठिकाणी असलेली पातिव्रत्य धर्माचं पालन करणारी या देशातली सर्वश्रेष्ठ नारी आहे. हो, ते म्हणसाल असं का हो महाराज? 1 महिने 2 महिने 6 महिने 1 वर्ष घरी येत नाही तो फौजी. काय उरतं त्यांच्या हातामध्ये? फक्त वाट पाहणे. फौजी ज्या दिवशी घरी येईल ना, मग त्याच दिवशी दिवाळी. फौजी ज्या दिवशी घरी येईल ना, मग त्याच दिवशी त्यांच्यासाठी सगळे सण वार, सगळे उत्सव, सगळं काही आनंद त्या दिवशीला. याचं कारण काय सांगू? याचं कारण एवढंच आहे की तुमच्या माझ्या प्रत्येकासाठी तो माणूस आहे, पण तुम्हाला सांगू या देशासाठी तो देवदूत आहे. विठ्ठल विठ्ठल.
काहीच लोकांचा उत्सव होतो का काहीच लोकांना वंदन केलं जातं? संत साधू जपी तपी संन्यासी बैरागी देशाच्या कामाला येतात, समाजाच्या कामाला येतात, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारी, ते जगासाठी जगतात म्हणून त्यांना वंदन एक, आणि जे आपला देह अखंड झिजवतात ते या देशाचे शूरवीर म्हणून त्यांना नमन. हे दोन माणसं महत्वाची आहेत. बीजाचं रोपण केल्या जातं त्याच्याकरता बोलतो. का फौजी घडतो, का एखाद्याच परिवारातला मुलगा तिथे पोहोचतो? पहा, आमच्याकडे फौजमध्ये जास्त लोक नाहीये. मग तुम्ही म्हणाल महाराज त्यामुळे तुम्हाला जास्त महत्व आहे, असं नाही. आमच्याकडे जी काही फौजी आहेत, आमच्याकडे जर मुलगा गावाकडे आला ना, त्या मुलाचा आम्ही थाटानं उत्सव करतो बाबा, आणि त्याला प्रत्येकाच्या घरी त्या ठिकाणी नेऊन त्याला प्रत्येक वेळेला जसा तो आला तसा तो मरणाच्या दारातून आलाय, तो आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. तो जर नसेल तर आपलं काय आहे, ही भावना आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे, म्हणून आम्ही त्याचा उत्सव करत असतो. तसा माझा पांडुरंग परमात्मा विटेवरचा मालक युग 28 झाली भाविकांसाठी उभा आहे. तसा तू तिथे गेल्याच्या नंतर आई वडील त्याचा परिवार त्याच्या डोळ्यासमोर नसतो, माझा संपूर्ण समाज माझा आहे, ही यदार्थ भावना त्याच्या अंतःकरणात असते. निघाला ना फौजी आई, मग सगळा परिवार त्याच्याकडं, असे सगळे जणांच्या नजरा त्याच्याकडे. आता दादा माझ्याकडे पाहिल, त्या ठिकाणी आईला असं वाटतं माझ्याकडे पाहिल, पत्नीला असं वाटतं माझ्याकडे पाहिल, पोरांना असं वाटतं माझ्याकडे पाहिल. फौजी एकदा का निघाला वेशीपर्यंत जातो, ग्रामदेवताला नमस्कार करतो बाबा, आणि मग गाडीत बसला ना तो तरी सुद्धा पाहत नाही. पत्नीला असं वाटतं माझ्यासाठी नको का बघणं, पण माझ्या मुलांसाठी तरी बघेल. पण तो फौजी एकदा का त्यानं सन्मुख बॉर्डरकडे केलं की पुन्हा तो पाठीमाग फिरून पाहत नाही. त्यागिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार. अरे या गावाला रस्ता नसेल रे त्यावेळेस, विशाल पळाला असेल या रोडनी, कुठे कुठे गेला असेल, काय काय रनिंग केलं असेल त्याने, त्याचं कशा पद्धतीने 2 भरत्या केलेल्या सांगतात. त्या दोन्ही भरती करत असताना त्याने किती खस्ता खाल्ल्या असेल. विशाल म्हणजे विशाल सारखा आहे. तो गावामध्ये तुम्हाला फक्त शेतीत दिसला असेल आल्यानंतर, पण त्याच्या पाठीमागं फार काही दडलेलं आहे. जे मी वीर पत्नी आशाताईंकडनं ऐकलं ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. दोघांची नावं पहा किती छान आहे. एक आहे आशा आणि एक आहे विशाल. ज्यानं आपलं विशाल अंतःकरण देशासाठी दिलं तो आमचा विशाल दादा, आणि जी फक्त पतींची वाटच पाहत राहिली तिचं नाव आशा. घडलेला वृत्तांत आहे. 17 सप्टेंबरचा दिवस आहे. मराठवाड्यामध्ये सगळीकडे झेंडा फडकवला जातो त्या दिवशी. तुम्हाला वाटत असेल की दादा बॉर्डर पर्यंत नाही गेला, पण मी आपल्या सर्वांना सांगेल की मायबाप आम्ही मराठवाड्यातले आहे. जणू मला विशाल दादानं पाठवलंय का काय मला कळत नाही. कशी भेट झाली काय हे सगळं वृत्तांत असेल, कल्पनेच्या बाहेर आहे सगळं. तो दिवस आहे 17 सप्टेंबर. जो त्या ठिकाणी जो काळ आहे दादाचा जाण्याचा, तो काळ आणि इकडे आमचा झेंडा फडकवण्याचा काळ साधर्म जवळ जवळ आहे. या देशाचा जवान जातो ना, त्याला निमित्त नाही लागत, पर्वकाळ लागतो. तुमचं माझं जाणं नैमित्तिक आहे, आणि आजचं कीर्तन निमित्तिक नाही, महापर्व काळाचं आहे. मरणाला ज्याने जिंकलं ना तो या देशाचा शहीद जवान असतो मायबाप. विशाल दादानं ते जिंकून घेतलं. आईनं दिलेली शिदोरी, ताईंचं प्रेम, 2 चिमुकल्यांच्या आठवणी त्या ट्रेनमध्ये निघाल्या होत्या. ती ट्रेन भुसावळपर्यंत पोहोचली. जळगाव आणि भुसावळ अगदी जवळ जवळ आहे अंतर. जळगावच्या ट्रेनवरती सुद्धा त्याला उतरता येत होतं. त्याला सांगता येत होतं की मला असा त्रास होतोय, मला त्या ठिकाणी जायचं आहे, माघारी फिरायचं आहे, पण नाही. तोपर्यंत सहाय्य करतो या देशाचा जवान. माझ्या विशाल दादानं ते केलं. मरण आलं तरी माघारी फिरत नाही माणसं. गोळी लागलेली आहे तरी सुद्धा तो जवान सांगतो माझ्या हातात बंदूक द्या, ज्याने कोणी मला मारलंय ना
आणि माझ्या देशामध्ये जो घुसू पाहतोय ना, मला त्याला मारायचंय. शेवटची इच्छा जर जवानाला विचारली ना, तर तो देशासाठीच लढायचं म्हणून सांगेल महाराज. भुसावळपर्यंत ट्रेन आली. सगळा वृत्तांत काल तुम्हाला माहिती आहे का, जिथे दादांना तिथून हलवण्यासाठी तिथून काही फौज फाटा घेऊन सर्व लोक त्या ठिकाणी संभाजीनगरला पोहोचले. तो काळ आहे जो 17 सप्टेंबरचा आहे, ज्या दिवशी सगळीकडे तिरंगा फडकत होता, जणू दादाला सॅल्यूट करत होता. दादाचं मरण मराठवाड्यात झालं आणि मराठवाड्यामध्ये, ज्या मराठवाड्यामध्ये दादा आला होता ना, तो काही संसार करण्याकरता नाही, मरणाला जिंकण्याकरता आला होता. जर तो या दिवशी जर इथे असता ना, त्याच्या मनाला पटलं नसतं बाबा ते सगळं. मान्य करा, आज गावकरी मंडळी तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो. तुमच्या माझ्या प्रत्येकासाठी 1 वाजता तो देव म्हणून आला. माणसं देव होतात बाबा. 1 वाजता लोक सगळ्यांनी आपली झोप त्यागली, सगळ्यांनी आपला संसार सोडला आणि त्या पार्थिवाच्या पाठीमागे सगळेजण उभे राहिले ना, त्या दिवशी तो माणूस देव झाला. माऊलींचं मंदिर आहे तुमच्या गावामध्ये भलं मोठं. त्या दिवशी माऊली सुद्धा म्हटली असेल की जसं माऊलींनी सिद्धेश्वराच्या जवळ समाधी घेतली, कारण ते स्थान पवित्र आहे, जाण्याचा दिवस आहे बाबा. तुमच्या माझ्या हातात नाही बाबा आपलं मरण कुठं असेल, पण या देशाच्या सैनिकाला माहित आहे मी कुठं मरायचं. ज्या दिवशी मराठवाडा मुक्ती झाला, दादाने सुद्धा त्या ठिकाणी आपल्या जीवनातला मुक्ती मार्ग निवडला आणि देशासाठी ते शहीद झाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये दादांचं पार्थिव तिथे ठेवण्यात आलं. असं म्हणतात का जळगाव भुसावळ हे अंतर काटत असताना दादांना त्या ठिकाणी मरण आलं आणि त्या ठिकाणीच दादांची प्राणज्योत मालावली. 2 भावना असेल बरं, सांगू तुम्हाला. या देशाच्या सैनिकाच्या भावना सुनील महाराजाला भले भाती माहिती आहे. 222 परिवार पाहिले या डोळ्याने. 222 परिवाराचं दुःख या हृदयात आहे अजून सुद्धा. पण या विशाल दादाची कथाच वेगळी आहे. 2 चिमुरडे लेकरं, घर बांधायचं स्वप्न, हे सगळं बाजूला आहे आणि त्याच्या जीवनाची व्यक्तिरेखा, त्याच्या जाण्याचा दिवस वेगळाच आहे. मरणाला कुठं सजवल्या जातं का? पण मरणाला सुद्धा सजवून गेला दादा. ज्या दिवशी फ्लॅग त्या ठिकाणी या तिरंगा फडकवला जातो, त्या दिवशी त्याला मरण आलं. आपल्या गावामध्ये 1 वाजता पार्थिवाला असं सांगितलं जातं, भडाग्नी दिला गेला, सगळ्यांनी दादा निरोप दिला, पण तुमच्या माझ्या प्रत्येकाकरता तो कीर्ती रूपानं प्रत्येकाच्या हृदयात राहिला. सगळे मित्र आहेत, मला हजारो फोन आले, महाराज आज तुम्ही आमच्याकडे येणार आहे, महाराज तुम्ही आज आमच्याकडे येणार आहे. काय कमवतो माणूस, हे कमवणं महत्वाचं आहे, जे आमच्या विशाल दादाने कमवलं. अंतकरण गदगदित झालं असेल, कारण दादाला वाचवण्याची इच्छा असून सुद्धा दादाला आम्ही वाचवू शकलो नाही, म्हणून सगळे लोक त्याच्या अवतीभोवती होते. तुम्हाला प्रत्येकाला जसं वाटतं ना तो आज हवा होता, तसं या देशाला सुद्धा वाटत असेल, भारत मातेला सुद्धा वाटत असेल की तो आपल्यासाठी अपेक्षित आहे. परंतु त्याने त्याचा मार्ग निवडला. बांधल्या पेंडीचा सुटला स्याळा. जसा परिवार बांधून होता ना, त्याची गाठ सुटली आणि ती पेंडी सुटल्याच्या नंतर जसं अस्तव्यस्त होतं ना, उजवा हात असतो रे भाऊ, भाऊ गेल्याच्या नंतर किती अस्तव्यस्तता होते हे फक्त वीर बंधूंना माहिती आहे. अरे तिला 3 जरी लेकरं असले ना, तरी त्यातला 1 जरी गेला तरी त्या आईला झोप येत नाही.
पुढे जाऊन सर्वांनी